नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्र विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, राज्य सरकार आपल्याकरता कोणते महत्त्वाचे लोकउपयोगी निर्णय घेत आहे, काय घोषणा केल्या जातात याबद्दलच्या सविस्तर घडामोडी आपण महाराष्ट्र विशेषमध्ये बघणार आहोत. सुरुवात करूया एका लक्षवेधी बातमीने. गडचिरोली, एकेकाळी बंदुकीच्या आवाजाने दुमदुमणारा जिल्हा आज प्रगतीपथावरती आहे. दशकांपासून चाललेल्या नक्षलवादावर विजय मिळवण्यासाठी राज्य सरकारने सुरक्षा मोहीम, आत्मसमर्पण धोरण आणि विकास प्रकल्प या त्रिसूत्रीचा अवलंब केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोलीने हिंसाचार आणि भीतीच्या सावटातून विकासाच्या दिशेने झेप घेतली आहे. हा नक्षलवाद पूर्णपणे आटोक्यात आणायचा आणि तो समाप्त करायचा अशा प्रकारचं ध्येय आम्ही ठेवलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे C60 पथकानं नक्षलवादाच्या वर्मी घाव घातला. अनेक नक्षली ठार झाले तर कित्येक जहाल माओवाद्यांनी शरणागती पत्करली, ज्यात वरिष्ठ कमांडर विमला यांचा समावेश होता. फडणवीस सरकारने हे यश केवळ सुरक्षेपुरतं मर्यादित ठेवलं नाही. शरण आलेल्यांसाठी पुनर्वसन पॅकेज, लॉयड्स मेटल्समधील शेअर्स, सामूहिक विवाह, कौशल्य प्रशिक्षण आणि स्थानिक पोलीस भरतीसारख्या उपक्रमांद्वारे नवजीवन दिलं. नुकताच पॉलिट ब्युरोचा वरिष्ठ सदस्य मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ भूपती यानं 60 सहकाऱ्यांसह शरणागती पत्करली आणि गडचिरोली अखेर नक्षलमुक्त घोषित झाला. मागच्या काळातल्या आत्मसमर्पणांमुळे उत्तर गडचिरोलीतला माओवाद आपण पूर्ण समाप्त केला होता. आज दक्षिण गडचिरोलीतला माओवाद देखील आपण जवळपास समाप्त केलेला आहे. त्यामुळे एक प्रकारे आज आपण गडचिरोलीतला माओवाद समाप्तीपर्यंत आणलेला आहे. शांतता प्रस्थापित होताच विकासाचं नवं पर्व सुरू झालं. 1 लाख कोटींची गुंतवणूक, कोनसारीतील लॉयड्स मेटल्सचा 4.5 दशलक्ष टनांचा स्टील प्लांट ही सुरुवात ठरली. JSW स्टीलचा 1 लाख कोटींचा ग्रीन स्टील प्रकल्प आणि सुरजागड इस्पातचा 10,000 कोटींचा उपक्रम गडचिरोलीला भारताचा औद्योगिक किल्ला बनवत आहे. एक नवीन पहाट आहे, एक नवीन सूर्य उगवलेला आहे. हा असाच पुढे जात राहिला पाहिजे आणि अशाच प्रकारे विकासाच्या दिशेने, सामाजिक सलोख्याच्या दिशेने, शांततेच्या दिशेने, औद्योगिकरणाच्या दिशेने गडचिरोलीची वाटचाल यापुढेही सुरू राहील. या नव्या गडचिरोलीत 100 खाटांचं रुग्णालय, CBSE शाळा, टाउनशिप आणि हरित महाराष्ट्र अंतर्गत 1 कोटी झाडांची लागवड सुरू आहे. गोंडवाना विद्यापीठ आणि ऑस्ट्रेलियाच्या कर्टिन विद्यापीठातील करार स्थानिक अभियंत्यांना जागतिक प्रशिक्षण देत आहे. पनिशमेंट पोस्टिंग म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा आता प्रगतीचा पॉवर हाऊस ठरलाय. यानंतर बघूयात नागपूरच्या सदर इथे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजेच महाज्योतीच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. या इमारतीमुळे विद्यार्थ्यांसाठी आधुनिक आणि सर्व सुविधा असलेलं केंद्र उभं राहणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. ओबीसी समाजाच्या प्रगतीसाठी शासन विविध योजना राबवत असून महाज्योतीद्वारे प्रशिक्षण आणि वसतिगृहांच्या माध्यमातून नव्या पिढीला दिशा मिळत असल्याचंही फडणवीस म्हणाले. ओबीसी समाजाची नॉन क्रिमिलियर मर्यादा 8 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे आणि या उपक्रमातून ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पुढली बातमी अशी की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निगोजे इथे ब्ल्यू एनर्जी मोटर्सच्या भारतातील पहिल्या स्वॅपेबल बॅटरी असलेल्या हेवी इलेक्ट्रिक ट्रकचा शुभारंभ केला. त्यांनी स्वतः ट्रक चालवून नवं तंत्रज्ञान पाहिलं. या प्रकल्पामुळे मालवाहतूक क्षेत्रात ग्रीन रिव्होल्यूशन घडणार असून राज्य शासन इलेक्ट्रिक कॉरिडॉर उभारणीसाठी पूर्ण सहकार्य करेल असं त्यांनी सांगितलं. दावोस इथे झालेल्या सामंजस्य कराराचं हे पहिलं फलित असून पहिल्या टप्प्यात 10,000 ट्रक तयार होणार आहेत. मेक इन इंडिया अंतर्गत तयार झालेलं हे तंत्रज्ञान कार्बन उत्सर्जन कमी करण्यास, रोजगार निर्मिती आणि पर्यावरण संरक्षणास हातभार लावणारं ठरेल. तर या होत्या आतापर्यंतच्या महाराष्ट्र विशेषमधल्या वेगवेगळ्या खास घडामोडी. आज इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.